दलित मित्र व्यंकाप्पा भोसले यांचा अमृत महोत्सव गौरव समारंभ आणि चळवळ हेच बळ या त्यांच्या आत्मचरित्र गौरव अंकाचं प्रकाशन समारंभ शाहू स्मारक भवन इथं आयोजित करण्यात आला होता। दलित मित्र व्यंकाप्पा भोसले अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाला श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, प्राध्यापक डॉक्टर बी.एम. हिरडेकर, भरत लाटकर, अनुराधा भोसले, प्राध्यापक किसनराव कुराडे, प्राचार्य टी.एस. पाटील यांची उपस्थिती होती। यावेळी व्यंकाप्पा भोसले यांच्या चळवळ हेच बळ या आत्मचरित्र गौरव अंकाचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत झालं। या प्रसंगी व्यंकाप्पा भोसले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात बोलताना पन्नालाल सुराणा यांनी समाज व्यवस्थेनं मागास जातींना मागे ठेवल्यानं हा समाज उपेक्षित राहिल्याचं सांगितलं। समाजातील जातींच्या भिंती पाडून मागासलेल्या जातींना इतरांच्या बरोबरीनं आणण्याचं दुहेरी काम आता सर्वांना करावं लागेल असं सुराणा यांनी सांगितलं। श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी उपेक्षित समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याबरोबरच या समाजाचे प्रश्न चळवळीच्या माध्यमातून शासन दरबारी मांडण्याचे प्रयत्न व्यंकाप्पा भोसले यांनी केल्याचं सांगितलं। सत्काराला उत्तर देताना व्यंकाप्पा भोसले यांनी 55 वर्षातील सामाजिक जीवनातील बरे वाईट अनुभव या आत्मचरित्रात मांडण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं। संविधान आणि लोकशाहीवर काळे ढग येऊ लागलेत, ते रोखण्यासाठी सर्वांनी संघर्षाची तयारी ठेवा असं आवाहनही भोसले यांनी केलं। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।